नमस्कार मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या 13 सप्टेंबरच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे. ऋषिकेश त्याच्या गालाला लावलेली हळद जानकीच्या गालाला लावतो, तर जानकी लगेच विचारते, हे काय करताय तुम्ही? आणि तिच्या डोळ्यात अश्रू येत असतात. तर लगेच ऋषिकेश म्हणतो, माझ्या खोट्या लग्नाची हळद माझ्या खऱ्या बायकोला लावतोय. आणि ते दोघे एकमेकांकडे खूप प्रेमाने बघत असतात. तेवढ्यातच लगेच जानकीला तो माणूस दिसतो आणि जानकी लगेच म्हणते, ऋषिकेश ते बघा. आणि तेवढ्यातच तो माणूससुद्धा जानकीचा आवाज ऐकतो. त्याच्या लक्षात येतं की त्या दोघांनी आता त्याला पाहिलंय, तर तो लगेच तेथून पळून जाण्याचा प्रयत्न करतो. तर ऋषिकेशसुद्धा लगेच त्याच्या मागे मागे धावत असतो. तो खाली पायऱ्या उतरून घराच्या बाहेर निघत असतो. त्यावेळी सुमित्रा त्याला पाहते आणि ती म्हणते, ऋषिकेश कुठे धावतोयस? परंतु ऋषिकेश मात्र काहीच ऐकत नाही. तो त्याच्याच तंद्रीत असतो. तर लगेच सुमित्रा जानकीला म्हणते, अगं हळद लागल्याच्या नंतर घराबाहेर जाणं अशुभ असतं. परंतु ऋषिकेश मात्र त्या माणसाचा पाठलाग करतच असतो. तर आता सुमित्राने हे असं बोलल्यानंतर जानकीला सुद्धा ऋषिकेशची खूप काळजी वाटायला लागते आणि जानकीसुद्धा त्याच्या मागोमाग पळायला लागते. तेवढ्यातच एका गाडीचा हॉर्न वाजतो आणि ऋषिकेश मात्र खाली जमिनीवर पडतो. आणि आता त्याला असं पडलेलं पाहून तर जानकी खूपच घाबरून जाते आणि ती मोठ्याने ऋषिकेश असं आवाज देते. आता तुम्हाला काय वाटतं, ऋषिकेशला त्या गाडीने धडकलं असेल का? त्याला उडवलं असेल का? आणि त्याला आता खरंच खूप जास्त लागलं असेल का? आता यापुढे येणारा नवीन ट्विस्ट खरंच पाहायला खूप रंजक ठरणार आहे. तर आपल्या मराठी मालिका चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. भेटू उद्याच्या भागात.